आज आपण पाहणार आहोत लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम। मागच्या लेक्चरलाच आपण या थेरमची स्टेटमेंट पाहिली होती, बरोबर? तर काय स्टेटमेंट? f of x is continuous on closed interval ab। काय पाहिजे? जे फंक्शन दिलेलं असेल, फंक्शन डिफाइन केलेलं असेल क्लोज इंटरवल ab वर, तर ते फंक्शन कसं हवं? कंटिन्यूअस पाहिजे। सेकंड कंडिशन इज दिस फंक्शन f of x is डिफरेंशिएबल। हे फंक्शन कसं पाहिजे? डिफरेंशिएबल पाहिजे ऑन इंटरवल ए बी। डिफरेंशिएबल म्हणजे काय? प्रत्येक पॉइंटवर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे। जर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, म्हणजे फंक्शन कंटिन्यूअस ॲज वेल ॲज डिफरेंशिएबल असेल, तर these two conditions are satisfied, then f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a। तर काय म्हटलंय? जर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर एक पॉइंट सी एक्झिस्ट होईल। कुठून काय करायचो? या इंटरवल ए बी मधून असं एक पॉइंट सी असेल की त्या पॉइंटवर त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कशाची इक्वल असणार? त्या फंक्शनची जी व्हॅल्यू असेल ती इक्वल असणार f of b minus f of a upon b minus a। ते समजून घेऊ याचं मीनिंग काय। आता मला सांगा f dash of c चे मीनिंग काय आहे? दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ॲट द पॉइंट c, बरोबर? f of b minus f of a upon b minus a म्हणजे काय? पहा, स्लोप प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर? लाईनचा स्लोपचा फॉर्म्युला काय? जर लाईन आहे, या लाईनचा जर स्लोप फाइंड आउट करायचा x1 y1 x2 y2, तर काय स्लोपचा y2 minus y1 upon x2 minus x1, बरोबर? हा आहे स्लोप फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला। तर ते सपोज की काय असेल? y1 म्हणजे काय? एका पॉइंटवर f of x1, y2 म्हणजे काय? f of x2, x2 या पॉइंटवर या फंक्शनची व्हॅल्यू y2, x2 म्हणजे काय? f of x2 म्हणजे ॲट द पॉइंट x2 या फंक्शनची व्हॅल्यू आहे y2, x1 या फंक्शनची व्हॅल्यू आहे y1। आणि स्लोप काय असतो? स्लोप म्हणजे इथे मी लिहू शकते y2 f of x2 minus f of x1 upon x2 minus x1, बरोबर? काय ओवी कसं सेफ्टी डोर लाव का बेटा? आपण पॉइंट बी आणि ए घेतलाय, बरोबर? बी म्हणजे मी तो सेफ्टी डोर लाव रे। इंटरवल, ए मीन्स स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस इंटरवल। काय होता? दिस इज नथिंग बट दिस स्लोप। हा काय आहे? स्लोप आहे। चला तुम्ही ओवी ना। आपण मागच्याच लेक्चरला पाहिलंय की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो? टॅन्जंट असतो, बरोबर? डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो? टॅन्जंट। आणि हा या काय घरात नाही आणायचे आहे? फुलं स्लोपचा। नाही, आता बाहेरच आपण खेळायचं हे गॅलरी। पाहू की नेमकं टॅन्जंट आणि स्लोप या दोघांचं रिलेशन काय आहे आणि ते कसं डिफाइन करणार? ओव्हरऑल आयडिया समजून घेतोय मीन व्हॅल्यू थेरमची आयडिया नेमकी काय आहे। सपोज एक फंक्शन आपल्याकडे डिफाइन केलंय इंटरवलवर, दिस इज इंटरवल, या इंटरवलवर एक फंक्शन आहे। सपोज ते फंक्शन काहीतरी असं असू शकतं। Suppose this is a function defined on this interval। या इंटरवल ए बी वर हे फंक्शन डिफाइन केले y इक्वल टू f of x, बरोबर? हे फंक्शन डिफाइन केलेलं आहे। तर हा जो थेरम काय सांगतो की जर हे फंक्शन कंटिन्यूअस आहे का? हा ग्राफ कसा आहे? कंटिन्यूअस आहे, बरोबर? हा ग्राफ कसा आहे? कंटिन्यूअस आहे, कुठेच ब्रेक होत नाही। सेकंड, ते फंक्शन कसं हवं? डिफरेंशिएबल हवं। डिफरेंशिएबल म्हणजे काय? या इंटरवल मध्ये जेवढे पॉइंट्स आहेत त्या प्रत्येक पॉइंटसाठी त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे। डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे म्हणजे इथला कोणताही पॉइंट असेल तिथं त्याच्यावर एक टँजंट ड्रॉ करता आलं पाहिजे। कुठलाही पॉइंट घेतला तिथे एक टँजंट ड्रॉ करता आलं पाहिजे, तर त्याला काय म्हणणार? डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असणार। म्हणजे प्रत्येक पॉइंटवर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असला पाहिजे।
सपोज हे फंक्शन येते y इक्वल टू f ऑफ x. आता हे जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर काय करू शकतो आपण, हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे हा जो एंड पॉइंट आहे की नाही त्यांना जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करू. काय केलं आपण की हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे हे जी फंक्शनची व्हॅल्यू किती असणार आहे f ऑफ a बरोबर, b या पॉइंट साठी याचे फंक्शनची व्हॅल्यू किती असणार आहे f ऑफ b. करेक्ट. तर काय केलं आपण की हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे f ऑफ a आणि हा जो पॉइंट आहे f ऑफ b त्यांना जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ केली. काय केली, एक लाईन ड्रॉ केली. त्या लाईनला म्हणतात सिकेंट लाईन. या लाईनला काय म्हणतात, सिकेंट लाईन. काय म्हणणार, सिकेंट लाईन. आणि सपोज ते काय म्हणतात सिकेंट लाईन ही जी लाईन आहे की नाही तर ह्या लाईनचा स्लोप आहे का, ही लाईन आहे, या लाईनचा स्लोप ड्रॉ करा. दोन पॉइंट आपल्याला माहिती आहे, हा पॉइंट काय आहे a x कोऑर्डिनेट a आणि b y कोऑर्डिनेट इज f ऑफ a बरोबर. ह्या पॉइंटचा काय आहे, ह्या पॉइंटची कोऑर्डिनेट काय आहे x कोऑर्डिनेट a आणि y कोऑर्डिनेट f ऑफ a. हा जो पॉइंट आहे ह्याचे काय कोऑर्डिनेट b and f ऑफ b बरोबर. x कोऑर्डिनेट इज b आणि y कोऑर्डिनेट इज f ऑफ b. करेक्ट. ते हे दोन पॉइंट माहिती आहेत आपल्याला, तर आपण त्याचा स्लोप फाइंड आउट करू शकतो. स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, स्लोप इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. So y2 means this is your y2, f of b means y2 minus y1 f of a upon x2 means this point b minus x1 means this point a. आहे का पहा, that implies याच्यावर आपण काय म्हणू शकतो, this is the slope of secant line. कोणती स्लोप आहे हा, स्लोप ऑफ दिस secant line. तर इथे काय म्हणतोय मी, व्हॅल्यू थेरमचे स्टेटमेंट काय आहे, जर या कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर हा जो स्लोप आहे स्लोप ऑफ secant line तो कोणाचा इक्वल असतो, f dash of c चा. कोणाचा इक्वल असतो तो f dash of c. आता f dash of c म्हणजे काय, टँजंट. कुठे ड्रॉ केली ही टँजंट, ॲट पॉइंट c. म्हणजे या c पॉइंट साठी देयर एक्झिस्ट c belongs to this open interval ab such that f dash of c is this. ही कंडिशन सॅटिस्फाय करते. म्हणजे काय की f of c या पॉइंट साठी या फंक्शनची व्हॅल्यू कुठेतरी असणार या ग्राफवर बरोबर. ही f of c ची व्हॅल्यू मिळणार आणि या f of c वर जर आपण जो टँजंट ड्रॉ करणार आहोत त्या टँजंटची व्हॅल्यू कोणाची इक्वल असणार आहे, स्लोप ऑफ दिस सिकेंट लाईन. म्हणजेच पहा की सपोज इथे कुठेतरी हा पॉइंट आपण अजून केला तो पॉइंट आहे c. इथे या इंटरवल मध्ये एक पॉइंट एक्झिस्ट होणार c such that या पॉइंट वर कुठेतरी पॉइंट असणार आहे f of c. इथे कुठेतरी पॉइंट भेटणार की नाही, या c साठी फंक्शनची व्हॅल्यू मिळणार f of c. आणि या पॉइंट वर जी टँजंट आपण ड्रॉ करणार आहोत ती टँजंट काय असणार आहे, पॅरलल असणार आहे या सिकेंट लाईनला. हे मीनिंग आहे याचं. समजतंय का, ही काय आहे सिकेंट लाईन, हा आहे त्या लाईनचा स्लोप. या लाईनचा स्लोप कोणाच्या इक्वल असणार आहे, f dash of c च्या. म्हणजे या c पॉइंट असा एक पॉइंट c इथे एक्झिस्ट होईल या इंटरवल मध्ये की त्या c पॉइंटची जी f of c व्हॅल्यू असणार आहे त्या पॉइंटवर जर लाईन टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट पॅरलल असणार आहे कोणाला, या सिकेंट लाईनला. ही मी व्यवस्थित ड्रॉ नाही केली त्याच्यामध्ये असं दिसतंय, पण ही जी लाईन आहे ही जी टँजंट आहे ही कोणाला पॅरलल असणार आहे, सिकेंट लाईनला. That is the meaning of f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. समजतंय का मीनिंग समजलं का, की ही काय ना, this is a tangent. f dash of c means tangent at point f of c. This is f dash of c means tangent at point f of c, and this is the slope of secant line, and these both are equal. That implies this secant
tangent is parallel to each other. म्हणजे काय, हे जे दोन आहेत लाईन त्या कशा असणार आहेत एकमेकांना पॅरलल असणार आहे, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू कशा असणार, सेम असणार. दॅट्स द मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. हे आहे या स्टेटमेंटचं मीनिंग. आता इथे पहा की आपण पाहू कंटिन्युटी का नेसेसरी आहे आणि डिफरन्शिएबिलिटी का नेसेसरी आहे. आणि जर तुम्हाला दिसतं ते कंटिन्युअस फंक्शन काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. जर ते फंक्शन कंटिन्युअस नसेल, सपोज इथे फंक्शनचा ग्राफ कसा असू शकतो, असा काहीतरी जर सपोज असला, जर तुमची ए व्हॅल्यू बी व्हॅल्यू, सपोज दिस इज द ग्राफ ऑफ सम डिसकंटिन्युअस फंक्शन. पहा दिसतानाच हे फंक्शन कसं दिसतंय, डिसकंटिन्युअस दिसतंय. कारण पहा इथे कुठे दोन ग्राफ आहे, दोघांना कनेक्ट करणारा कोणता पाथ आहे का नाहीये, त्याच्यामुळे ग्राफ कसा आहे, डिसकंटिन्युअस आहे. तर ह्या टाइपचे जर आता मी हा जो तुमचा बी पॉइंट म्हणजे इथे एफ ऑफ बी आहे आणि ह्या यासाठी इथे एफ ऑफ ए आहे, तर काय म्हणजे सेकंड लाईन म्हणजे काय, ही स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंटला जॉइन करणारी लाईन. आणि इथे पहा ही तुम्ही जर ही लाईन ड्रॉ केली, ही लाईन अशी येणार आहे बरोबर, आणि ही लाईनला काय आहे की ह्या लाईनला पॅरलल असा टँजंट आपण ह्या डिस्कंटिन्युअस ग्राफवर काढू शकत नाही. त्यामुळे ग्राफ हा कसा पाहिजे, मस्ट बी कंटिन्युअस. ते फंक्शन कसं पाहिजे, कंटिन्युअसच पाहिजे. अँड सेम फॉर डिफरन्शिएबिलिटी ऑल्सो. जर फंक्शन नॉन डिफरन्शिएबल असेल, डिफरन्शिएबल नसेल, तर त्या फंक्शनचा ग्राफ कदाचित असा येऊ शकतो. म्हणजे इथं जो टँजंट येणार आहे त्या टँजंटची तुम्हाला युनिक व्हॅल्यू मिळणार नाही, तो टँजंट युनिक नसणार आहे. त्यावेळेस ते इथे आपण अशी इथे सेकंड लाईन असेल तर अशी टँजंट ड्रॉ करू शकत नाही. म्हणून डिफरंट फंक्शन कसं पाहिजे, डिफरन्शिएबल पण पाहिजे. दिस इज अ कॉन्सेप्ट ऑफ मीन व्हॅल्यू थेरम. हा काय आहे, मीन व्हॅल्यू थेरमचा कॉन्सेप्ट. समजताय, मीन व्हॅल्यू थेरम समजलं. मग आपण रोल्स थेरम मध्ये पहा की रोल्स थेरम मध्ये आपल्याला 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही ते चेक करावं लागत होतं. आता मीन व्हॅल्यू थेरम मध्ये फक्त तुम्हाला किती कंडिशन चेक करायचे आहेत, दोनच कंडिशन चेक करायचे आहेत. फर्स्ट आहे कंटिन्युटी, सेकंड आहे डिफरन्शिएबिलिटी. आणि जर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर असा सी पॉइंट तुम्हाला मिळणार या इंटरवल मध्ये, such that f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. This is the meaning of mean value theorem. आता आपण पाहू की रिलेशनशिप बिटवीन mean value theorem, Lagrange's mean value theorem and Rolle's theorem. Lagrange's mean value theorem आणि Rolle's theorem मध्ये काय रिलेशन आहे? तर पहा this is a statement of Lagrange's mean value theorem. आता पहा की असे काही फंक्शन असू शकतात की त्या फंक्शनला f of b is equal to f of a येऊ शकतं. असू शकतं काही फंक्शन असे तुम्हाला भेटू शकतात की त्या फंक्शनसाठी f of b आणि f of a कसे असू शकतात, इक्वल असू शकतात. जर तुम्हाला हे पॉइंट इक्वल मिळाले तर काय असेल, जर f of b आणि f of a ची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल, तर काय होणार की इथे f of b ची जागी मी काय लिहू शकते, f of a लिहू शकते मायनस f of a अपॉन b मायनस f of a मायनस f of a काय होईल, 0. म्हणजे ही f dash of c काय मिळालं तुम्हाला, 0 मिळालं. दिस इज अ कंडिशन ऑफ रोल्स थेरम. दिस इज अ कंडिशन ऑफ रोल्स थेरम. बरोबर, म्हणजेच काय की याचा आपण काय म्हणू शकतो, रोल्स थेरम इज अ स्पेशल केस ऑफ Lagrange's mean value theorem. ह्याचं आपण काय म्हणू शकतो की Rolle's theorem is a special case of Lagrange's mean value theorem. का, कारण Lagrange's mean value theorem वरूनच काय Rolle's theorem ची पण कंडिशन सॅटिस्फाय होते. जर f of b = काय होईल, f of a असेल तर Lagrange's mean value theorem तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता LMVT. It is also written as LMVT.
So this is a statement of mean value theorem. आता यावर आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल सेम आहे जसे तुम्ही रोज थेरमचे एक्झाम्पल सॉल्व केले सेम वे तुम्हाला लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमचे पण एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल पाहू. व्हेरीफाय Lagrange's mean value theorem for f of x is equal to x into x minus 2 on interval 1 to 3. काही काही इंटरवल दिलेले आणि फंक्शन दिलेले आणि तुम्हाला काय व्हेरीफाय करायचं आहे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. म्हणजेच काय की तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे की असा सी पॉइंट एक्झिस्ट होतो या इंटरवल मध्ये such that f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हा पॉइंट सी फाइंड आउट करायचा आहे. तर फर्स्ट कंडिशन काय आहे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमची द फंक्शन मस्ट बी कंटिन्यूअस. बरोबर ते फंक्शन जे आहे ते कसं पाहिजे कंटिन्यूअस पाहिजे. तर फर्स्ट वी चेक दिस फंक्शन f of x इज कंटिन्यूअस और नॉट. आता पहा हे जे फंक्शन आहे ते फंक्शन काय आहे x into x minus 2 which is a polynomial. We can write it as x square minus 2x. This is a polynomial function. बरोबर हे फंक्शन कसं आहे पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि आपण ऑलरेडीच नोट लिहून ठेवलेलं आहे की पॉलिनॉमियल फंक्शन इज ऑलवेज कंटिन्यूअस ऑन एनी रियल इंटरवल. बरोबर हे जे फंक्शन आहे ते कसं आहे कंटिन्यूअस आहे ऑन एनी रियल इंटरवल. सो डायरेक्टली वी राइट सिंस f of x is polynomial function therefore it is continuous and as well as it is differentiable also because it is polynomial function and polynomial function is always differentiable. So we directly write it is a continuous and differentiable on the interval on this interval 1 to 3. बरोबर is differentiable on 1 to 3 and it is continuous on closed interval 1 to 3. का दोन्ही कंडिशन्स काय होतात सॅटिस्फाय होतात. बरोबर हे दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय होतात का कारण हे जे फंक्शन आहे आपल्याला दिलेलं ते फंक्शन कसं आहे कंटिन्यूअस आहे सॉरी पॉलिनॉमियल फंक्शन आहे. बरोबर आता दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या देअरफॉर बाय LMDT म्हणजे बाय LMDT म्हणजे काय बाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो जर फंक्शन कंटिन्यूअस असेल आणि डिफरन्शिएबल असेल तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमची स्टेटमेंट काय आहे देन देयर एक्झिस्ट at least one point किंवा one value c belonging to open interval 1 to 3 such that काय पहा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यूच्या थेरमनुसार जर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ॲटलिस्ट वन व्हॅल्यू सी असा एक तरी पॉइंट असेल सी अशी एक तरी व्हॅल्यू असेल सी जी कुठे काय करेल या इंटरवल 1 to 3 मध्ये such that f dash of c is equal to what f of b minus f of a upon b minus a that implies f dash of c इथे काय b म्हणजे पॉइंट काय आहे 3 म्हणजे f of 3 minus a means starting point is 1 म्हणजे f of 1 upon 3 minus 1. बरोबर तर f dash of c is equal to f of 3. Now we find f of 3 and f of 1. What is the values of f of 3 and f of 1? So here f of x is x square minus 2x. Here also f of x square minus 2x. Here we find f of 3. F of 3 when substitute x is equal to 3. So this is 3 square minus 2 into 3. Correct? So 3 square is 9 minus 3 to the 6. So it is 3. Correct? Here we find now f of 1. We find f of 1. Put x is equal to 1. So 1 square minus 2 into 1. So it is 1 minus 2 is equal to minus 1.
So we get value of f of 3 is 3 and value of f of 1 is 1, and this is, now let's substitute here. F dash of c is equal to f of 3. F of 3 means we have 3 minus f of 1. F of 1 is minus 1, and here 3 minus 1 is 2. Correct? So here minus minus get plus, 3 plus 1 is 4 upon 2, which is a 2. This is the value of f dash of c. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? f dash of c ची व्हॅल्यू मिळाली. तर आता हे झालं का कोणाची व्हॅल्यू? f dash of c. पण आता फाइंड आउट काय करायचं आहे? c हा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे, बरोबर? तर c पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय म्हणू? या पॉइंटला हे जे इक्वेशन मिळाले की नाही, याला म्हणू पण. तर याचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? c हा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचा आहे? c हा पॉइंट. तर f of x is equal to x, हे काय आहे? x square minus 2x. करेक्ट? त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? f dash of x is equal to 2x minus 2. This is the derivative, बरोबर? So now by LMDT, म्हणजे काय? LMDT लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमनुसार आता c एक्झिस्ट होणार. तर आपण काय करू? here put x is equal to c. आता हे जे f dash of x आलाय की नाही, तर आपण काय सबस्टिट्यूट करू? x is equal to c. तर आता लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात. याचा अर्थ काय? की असा एक पॉइंट तरी एक्झिस्ट होणारच आहे. पण तो पॉइंट कोणता आहे आपण तो फाइंड आउट करतोय, बरोबर? तिथे पुट करा x is equal to c. therefore f dash of c is equal to 2c minus 2. correct? f dash of c is equal to 2c minus 2. so here इथे आपण काय करू? आता सबस्टिट्यूट करूया. f dash of c, f dash of c म्हणजे काय? आपण 3 minus f of 1 upon 3 minus 2. इथे काय येणार? f dash of c is equal to, इथे ही व्हॅल्यू किती आली पहा? 2 आली की नाही? इथे किती येणार? 2c minus 2 is equal to 2. ही f dash of c म्हणजे 2c minus 2, आणि ह्याच्यावर आपण जी व्हॅल्यू फाइंड आउट केली ती किती आली आहे? 2. त्याच्यावर काय लिहिणार? 2c is equal to किती येणार? 2 plus 2. that is 2c is equal to 4. that implies c is equal to 2. this is we get value of c.